या प्लेअरकडून. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय कांबे, एक हार्ड हिटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल टप्पा पडला, त्यानंतर थोडासा बाउन्सर पाहायला मिळाला. थोडीशी उसी घेतली होती परंतु बॅटच्या स्लाईसचा वेध घेतला. डॉट बॉलची समाप्ती. टॉस जिंकला सर्वेश भंडारीने. विकेट्समध्ये टीम चा कर्णधार आणि त्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला. घेतलेला निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर चांगली प्रयत्नांची पराकष्ट तर त्याला करावी लागेल. हा देखील हाफ ट्रॅकर होता परंतु या क्षणाला पंचांचा इशारा येईल. वाईट +1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 रनने स्कोरबोर्ड ओपन झाला आहे. टीम मोरिया 11 बेलापूर या टीमचं देखील अशा धावा रोखाव्या लागतील निकेशमध्ये शाबास टीमच्या बॉलर्सना. कारण ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सत्रामध्ये अशा धावा खर्च करता त्यावेळेस सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करत असताना याच धावा कधी कधी तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. राऊंड द विकेट. हा बॉल देखील अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. टप्पा पडला आणि त्यानंतर थेट विकेट किपर फरहान चौधरी याच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. 2 बॉलचा खेळ झाला आहे. धावा आतापर्यंत मंदारने अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये या बॉलरकडून. या बॉलवर बिगिट तर जरूर केला आहे. एलिव्हेशन भरपूर आहे. झेलची संधी. अमोल चेंडू खाली. अमोल घागरेने टिपला हा झेल आणि पहिला धक्का मोरिया 11 बेलापूर या टीमला. अप्रतिम दर्जाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. हा फटका खेळत असताना कुठेतरी थोडंसं दडपण पाहायला मिळालं आणि पहिला बॅट्समन गमवला आहे मोरिया 11 बेलापूर या टीमने. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड चेंडूवर होती अमोलची आणि त्यानंतर एक चांगला झेल. नेक्स्ट बॅट्समन न्यू बॅट्समन सुब्रमण्यम आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. टप्पा पडला त्यानंतर पायाचा वेध जरूर घेतला. रनआउटची संधी होती परंतु ही संधी गमावली. तोपर्यंत बॅट्समन पोचला क्रीजमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस कुठेतरी सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला आहे. अवघ्या 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक महत्त्वाचा विकेट देखील प्राप्त केला आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलकावर धावा होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 रन आतापर्यंत होतील. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. हा बॉल लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट. 4 रन आतापर्यंत होतात. 3 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केल्यात गोलंदाज मंदारने. परंतु चांगलं षटक हाताळण्यासाठी भरपूर चांगले त्याने प्रयत्न केले. कारण कमीत कमी रन खर्च करण्याचा निर्धार त्याने घेतला आहे. हा शेवटचा बॉल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती होते. 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर मोरिया 11 बेलापूर या टीमच्या स्कोरबोर्डवर रन होतात ते म्हणजे 1 गडी बाद 4 रन. 4 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय कोई येईल. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीचा होता. चेंज ऑफ पेस या प्रकारची भूमिका वापरली
पहिला बॉल रिलीज करत असताना अक्षयच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला सलामीवीर बॅट्समन रितेश मोरे आहे. अजूनपर्यंत तो प्रयत्न करतोय मोठी फटकेबाजी करण्याची. इनसाइड एज झेलची संधी आहे आणि या क्षणाला झेल सुटला फरहान चौधरीच्या हातामधून आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक जीवदान मिळालं रितेशला. एक महत्त्वाचा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह असेल. एक सिंगल पूर्ण केली रितेश मोरेने. सुब्रमण्यम येईल स्ट्रायकिंग एंडला. 3 बॉल त्याने पेस केलेत. 1 रनवर तो खेळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये काऊ कॉर्नरच्या दिशेने निखिल आपल्याला पाहायला मिळेल. बॉल त्याने जज केलाय. फक्त एक सिंगल. चांगली फेकी होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. 6 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला ते झेल देखील सुटला. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू चाललाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय पायाचा वेध जरूर घेतला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय मोरया 11 बेलापूर या टीमचा. कारण एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. कौतुक करावं लागेल अक्षयचा देखील कारण अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन खर्च केल्या मंदारने. इनसाइड एज डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 रनच्या सरासरीने आतापर्यंत टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 रन. 8 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. सचिन येतोय. सचिनचा पहिला बॉल. 2 बॉलचा इशारा जरूर आला. रनआउटची संधी होती. संधी गमावली. 2+1 टोटल 2 रन देखील ॲड केल्या गेल्यात आणि फ्रीटची संधी देखील असेल बॅट्समन रितेश मोरेकडे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीटचा बॉल आला. फ्रीटची संधी असेल. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. रनआउटची संधी परंतु फेकी थोडीशी गचाळ राहिली. गॅदर देखील खराब राहिला आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही बॅट्समनने घेतला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. 12 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 धावा. 13 रन आतापर्यंत होत आहेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. डीपमध्ये फिल्डर आहे. निलेश बॉल जज करेल. 1 सिंगल तत्पूर्वी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा आतापर्यंत होतात. 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर इन प्रोग्रेस.
आणि तिसरं षटक मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहताय या स्पर्धेचे आयोजक. हा बॉल देखील वेग भन्नाट होता. फरहान चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. अथक प्रयत्न केले ही स्पर्धा साकार करण्यासाठी गेले अनेक दिवस. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल देखील वेग भन्नाट होता परंतु दिशा भरकटली की काय. येस, इट इज अ वाईट. वाईट +1 टोटल 2 रन देखील ॲड होतील. हा बॉल अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं खोलवर पद्धतीचा बॉल होता. थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली आणि डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जुईनगर 11 जुईनगर आणि रिद्धी सिद्धी कोपरे दोन्ही टीमचे कॅप्टन. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल परंतु नो बॉलचा इशारा जरूर आलाय. झेल जरूर पकडला परंतु नो बॉल होता. रनआउटची संधी. गॅदर खराब राहिलं परंतु या क्षणाला मोये मोये अशी सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून. आणि नो बॉलचा इशारा. टोटल 4 रन ॲड होतील आणि फ्रीडची संधी. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. गमतीशीर चित्र देखील आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकर रेडच्या वेध देखील घेतलाय चेंडूने. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव देखील ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 1 रनच्या साह्याने 21 रन होतात. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 21 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. कल्पेशजी पाटील आपल्या देखील सहर्ष स्वागत. एकवीस रन 21 शेवटचं स्पेल. आणि विश्वजित आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीच्या मार्कवर. विश्वजितचा पहिला बॉल फटका चांगला लॉफ्ट केलाय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर होता निलेश. चांगली फेकी तेवढंच चांगलं गॅदर. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु एकेरी धाव या ठिकाणी मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 23 रन 23. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. विश्वजितचा हा बॉल. नो बॉलचा इशारा तर जरूर आलाय. 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 2nd रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. नो +2 टोटल 3 रन ॲड होत आहेत. 3 रनच्या साह्याने आतापर्यंत 26 रन आणि फ्रीडची संधी असेल. आतापर्यंत 2 संधी मिळाल्यात बॅट्समन रितेशला फ्रीडच्या. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि फ्रीडची संधी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय विश्वजित. विश्वजितचा हा बॉल लॉफ्ट केलाय. फ्री हिटचा हा बॉल
झेल पकडला परंतु एक धाव देखील पूर्ण केली. सत्तावीस रन 27. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चला नेक्स्ट मॅच जुईनगर 11 जुईनगर टीमचे कॅप्टन आणि रिद्धी सिद्धी कोपरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. शेवटचा अंतिम बॉल. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील लढत क्रमांक पहिली आणि या पहिल्या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हा बॉल. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल या ठिकाणी ॲड होते. 1 रनच्या साह्याने 28 रन होत आहेत आणि 29 रनचं लक्ष असेल येणाऱ्या 24 बॉलमध्ये. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या मोरिया 11 बेलापूर टीम. चला जुईनगर 11 टीमचे कॅप्टन आणि रिद्धी सिद्धी कोपरी टीमचे कॅप्टन आपण त्वरित या टॉससाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू करा. सलामीची जोडी अक्षय कोई आणि मंदार कोई जोडी, तर गोलंदाजीच्या मार्कवर राहुल पवार.
गोलंदाज सज्ज होतोय राहुल. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल धीम्या गतीचा हा बॉल, परंतु लाईन मिस केली. वेलकम बेलापूर गावाचा थॉमस डायस युवा उद्योजक विराजजी पाटील आपलं देखील सरसे स्वागत. पंचांचा इशारा येईल. यस इट इज अ वाईट. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 24 बॉलमध्ये 28 धावा, 23 बॉलमध्ये अजूनही 28 धावा पूर्ण करायच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. हा बॉल यस इट इज अ वाईट. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. अनेक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. झेलची संधी, परंतु या क्षणाला मिस फिडिंग आणि रन मिळतील 4. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 9 रन. अजूनही 20 रनची गरज. येणारे 20 बॉल आणि 20 धावा. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय 6 रनसाठी. मंदारच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, षटकार. उसी घेणारा बॉल, परंतु 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ॲड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 15 धावा. 16 रन आतापर्यंत होतात. ओव्हर कंप्लीट होते आणि समीकरण येणारे 18 बॉल आणि 13 रनची गरज आपल्याला पाहायला मिळते. चला वेलकम योगेश दादा भोईर आपलं देखील सरश. योगेश दादा भोईर आपलं देखील सरश स्वागत असेल. समाप्त. तर जुईनगर टीमचं कॅप्टन आपण यायचं आहे. टॉससाठी आमच्यापर्यंत रिद्धी सिद्धी कोपरी या टीमचे कर्णधार योगेश दादा भोईर हे देखील उपस्थित आहेत. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. सलग 2 चेंडू आतापर्यंत देवा पवारने धीम्या गतीची रिलीज केले. निर्धाव स्वरूपाचे बॉल आलेत. या बॉलवर देखील बिगिट केलाय. झेलची संधी आहे. टिपलाय हा झेल आणि पहिला बॅट्समन गमवलाय. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. हार मांडण्यासाठी तयार नाही मोरया 11 बेलापूर टीम. रितेश मोरेने अप्रतिम दर्जाचा झेल टिपला.
गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर बिगिट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे आणि या क्षणाला एक दमदार स्ट्रोक संस्कार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच त्याच्या बॅटमधून येतोय. आज 6 रनसाठी षटकार. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आणि नो बॉलवर 6 रन. तेरा बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. हलक्यात दिशा दिली आणि सामना जिंकलाय टीम निकेत मोदी शाहबाज या टीमच्या माध्यमातून. हार्डलक टीम मोरिया 11 बेलापूर टीम. आपण चांगला खेळ केलात. कुठेतरी प्रयत्न कमी पडले परंतु या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. तर या सामन्याचा हिरो ज्यांनी बॅटिंग करत असताना 6 धावा कंप्लीट केल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट देखील प्राप्त केला. मंदार कोळी ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा हिरो. तर मंदार कोळी आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि आम्ही आमंत्रित करतोय जुईनगर टीमचे कॅप्टन. आपण त्वरित टॉससाठी आमच्यापर्यंत रिद्धी सिद्धी कोपरी टीमचे कॅप्टन योगेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत.